नमस्ते मित्रांनो अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल लेट्स टॉक. मित्रांनो, काल रोहित पवारांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यामध्ये काही पॉसिबिलिटीज त्यांनी मेन्शन केल्या दादांच्या मृत्यूला घेऊन. आणि जेव्हा मी ते ऐकलो सर्व त्यांनी जे बोलत होते ते ऐकल्यावर मला पण कुठं ना कुठं म्हणजे घातपात मी याला असं डायरेक्ट तर कोणीच म्हणू शकणार नाही, बट पॉसिबिलिटीज किंवा जे घडलेत त्याच्या अगोदर जे काही ॲक्टिव्हिटीज घडल्यात त्या तर मित्रांनो खूप संशयित असं वाटत आहेत. जसं की आता रोहित पवारांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये कॉन्फरन्समध्ये शेअर केलं, दादांचा दौरा हा कंटिन्यू बदलण्यात आला होता. तसेच विमानाची वेळ बदलण्यात आली आहे, पायलट बदलण्यात आले आहेत. पुन्हा केंद्रीय विमान मंत्रालय अहवाल, एटीसी ट्रान्समिट मधील वेळेची विसंगती, फ्लाईट रडारला 1 मिनिट आधीच बंद पडलेला डेटा, अशा खूप काही गोष्टी आहेत जिथे की रोहित पवारांनी त्याच्यावरती क्वेश्चन क्रिएट केलेला आहे. आणि सोबतच त्यांनी मोसाद जे की इस्रायलची गुप्तहेर संघटना आहे, त्याचा पण एक इन्सिडन्स त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये शेअर केला. जेव्हा ते बोलत होते त्या दरम्यान त्यांनी त्यांचा पण एक किस्सा त्यांनी शेअर केलेला आहे. तर मला पण कुठं ना कुठं मित्रांनो ते सर्व ऐकल्यावरती खरंच वाटत आहे की हा घातपात होता का? का बरं? बघा, आता दादा म्हणजे खूप आता उपमुख्यमंत्री म्हणजे थोडक्यात काय छोटं पद नव्हतं किंवा दादा असे नव्हते की कुठलातरी एखादे टीचर आहेत किंवा काहीतरी त्यांचं एक साधं पोझिशन आहे. असा व्यक्ती ज्या प्लेनमध्ये येतोय त्या मधून जर एअरपोर्टवरती एक मेसेज येतोय की आम्हाला धोक्यामुळे किंवा काही पण कारणामुळे हे दिसत नाहीये, कुठं लँड करायचं हे दिसत नाहीये किंवा आम्हाला अडथळे निर्माण होत आहेत. तर मित्रांनो, या केसमध्ये तुम्ही हे उत्तर कसं अपेक्षित करू शकता की तुम्ही मॅन्युअल लँडिंग करा. विमानाला तुमच्या मॅन्युअल मोड म्हणजे कुठल्याही प्रकारच्या यंत्रणेशिवाय तुम्ही मॅन्युअली त्याला लँडिंग करायचं बघा. हे कुठं ना कुठं मला पण डाउटेड वाटतंय. त्या केसमध्ये अशा मोठ्या माणसाचं जर प्लेन भरकटत असेल त्यावेळेस हा रिप्लाय जायला पाहिजे की बाबा जवळचं जे विमानतळ आहे, पुणे म्हणा, मुंबई म्हणा, व्हॉटएव्हर जे काही आहे ते, त्या ठिकाणी तुम्ही इमर्जन्सी कॉल करून पण लँडिंग करू शकला असतात. त्याच बारामतीच्या तळावर का बरं तुम्हाला उतरवायचं होतं हे हे प्लेन? हे पण मला कुठं ना कुठं वाटतंय मित्रांनो. आणि रोहित पवारांनी जे काही बोललंय ते खरंच मित्रांनो विचार करण्याजोगं आहे. तुम्ही पण एकदा तो इंटरव्ह्यू जरूर ऐका आणि सोबतच कमेंट बॉक्समध्ये कळवा की हा घातपात होता की अपघात होता. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.